नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे। चला तर आज आपण बटाट्यापासून एक भन्नाट आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहोत। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 4 धुतलेले बटाटे घेतलेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याची साल देखील काढून घेऊ शकता आणि लगेच याचे काप करून घ्यायचे आहेत। खूप मोठे नाही आणि खूप बारीक नाही, अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहेत। सर्व बटाट्यांचे काप तयार करून झालेले आहेत। लगेचच हे धुवून घ्यायचे। एका पातेल्यामध्ये मी थोडेसे पाणी घेतलेले आहे, त्यामध्ये संपूर्ण काप हे टाकून घेतलेले आहेत आणि स्वच्छ असे धुवून घ्यायचे, म्हणजे त्यातील जे काही स्टार्च असतं ते सगळं निघून जाईल। आणि धुतल्यानंतर लगेचच हे पुन्हा प्लेटमध्ये काढून घेऊया। सर्व बटाट्यांचे काप हे धुवून झालेले आहेत। लगेचच हे एका स्वच्छ अशा कापडाने पुसून घेऊयात। कापडाने काप पुसले म्हणजे बटाट्याच्या कापाला जे काही पाणी लागलेले आहे ते सगळे पुसले जाईल। सर्व काप पुसून झालेले आहेत। चला तर लगेचच पुढच्या प्रोसिजरला सुरुवात करूयात। इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे, ती गरम झालेली आहे। लगेचच त्यामध्ये 2 चमचा इतके तेल घालून घेऊया। तेल थोडंसं गरम झालं की लगेच त्यामध्ये 1 चमचा इतकी मोहरी घालून घ्यायची। मोहरी थोडीशी तडतडली की लगेच 1 चमचा इतकं जिरं घालून घ्यायचं आणि जिरं देखील थोडंसं तळलं की लगेच ठेचलेला लसूण घालून घ्यायचा आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं। लगेचच यामध्ये 1.5 चमचा इतकं लाल तिखट घालून घ्यायचं आणि अर्धा चमचा इतकं हळदी पावडर घालून घ्यायची आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि सर्व बटाट्याचे काप आपण जे करून ठेवलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे। सर्व बटाट्याचे काप हे कढईमध्ये टाकून झालेले आहेत। लगेचच हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं। मसाला खालचा सर्व बटाट्यांना लागेल अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं। सर्व मसाला हा बटाट्यामध्ये मिक्स झालेला आहे। लगेचच यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचं। कोथिंबीर देखील मिक्स झालेली आहे। लगेचच 5 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि फ्लेम ही लो ठेवायची आहे। 5 मिनिटांनंतर झाकण काढून घेऊया आणि सर्व बटाट्यांचे काप हे हलवून घेऊया आणि लगेचच हे शिजले की नाही ते देखील टेस्ट करून घेऊया। एक बटाट्याचा काप मी घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता की थोडीशी कसर बाकी आहे, त्यामुळे पुन्हा यावरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा 5 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती शिजू द्यायचं। पुन्हा 5 मिनिटं झालेले आहेत। पुन्हा झाकण काढून घेऊया आणि पुन्हा एकदा काप मिक्स करून घेऊया। आता पुन्हा टेस्ट करून पाहूयात। तुम्ही पाहू शकता की आता बटाट्याचे काप हे छान असे शिजलेले आहेत। अशा प्रकारे आपल्या बटाट्याच्या काप किंवा बटाट्याची चकल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही हे चपाती सोबत खाऊ शकता किंवा वरण भातासोबत देखील खाऊ शकता। एकदम भन्नाट लागते आणि डब्यासाठी तर हा एक उत्तम पर्याय आहे। एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला देखील नक्कीच आवडेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।